हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत उपसर्ग. अन्याय, अपमान, गैरहजर, सुगंध, कुप्रसिद्ध या शब्दातील न्याय, मान, हजर, गंध, प्रसिद्ध या मूळ शब्दांच्या आधी एक अक्षर किंवा शब्द जोडला आहे. याला उपसर्ग म्हणतात. अ, अप, गैर, सु आणि कु हे उपसर्ग आहेत. उपसर्ग जोडून तयार होणाऱ्या शब्दांना उपसर्ग घटित. घटित या शब्दाचा अर्थ असतो घडलेले शब्द असे म्हणतात. दिलेला तक्ता नीट बघा. पहिल्या कॉलममध्ये दिलं आहे उपसर्ग घटित शब्द, सेकंड कॉलममध्ये आहेत उपसर्ग आणि तिसऱ्या याच्यात दिलेला आहे मूळ शब्द. आता प्रहार, प्रगती, प्रकार याच्यामध्ये उपसर्ग आहे प्र आणि मूळ शब्द आहे हार, गती आणि कार. दुसरे नंबरचं बघा. अतिक्रमण, अतिलोभ, अतिशय याच्यामध्ये उपसर्ग कुठला आहे? म्हणजे मूळ शब्दाच्या आधी जो शब्द किंवा अक्षर लागलेलं असतं त्याला म्हणायचं उपसर्ग. या ठिकाणी काय ते अति. आणि मूळ शब्द कुठले आहेत तर क्रम, लोभ आणि शय. ठीक आहे. तिसरी लाईन बघा. अवजड, अवघड, अवकळा याला उपसर्ग लागला आहे अव आणि मूळ शब्द आहे जड, घड आणि कळा. तिसरं नेक्स्ट बघा. निरोगी, निनावी आणि निकोप याच्यामध्ये नी हा उपसर्ग लागलेला आहे. तसेच उपमुख्याध्यापक या शब्दामध्ये उप हा उपसर्ग लागलेला आहे आणि मुख्याध्यापक हा मूळ शब्द आहे. पुढचं बघा. उपहार, उपकार आणि उपचार याच्यामध्ये उप हा उपसर्ग लागलेला आहे आणि मूळ शब्द आहे त्याचा हार, कार आणि चार. त्यानंतर आहे बेडर, बेफिकीर, बेपर्वा आणि बेईमान. ॲक्च्युली बेईमान हा शब्द हिंदीमध्ये आहे पण तरीसुद्धा उपसर्ग आपल्याला हिंदी आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये बे हा शब्द आहे. तर बे हा उपसर्ग या ठिकाणी लागलेला आहे. नेक्स्ट आहे बिनचूक, बिन तक्रार आणि बिन हरकत. तर बिन हा उपसर्ग या ठिकाणी लागला आहे आणि चूक, तक्रार आणि हरकत हे मूळ शब्द आहेत. नाराज, ना उमेद, ना पसंत याच्यामध्ये ना हा उपसर्ग लागला आहे. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी लागलेला शब्द किंवा अक्षर. ओके. त्यानंतर आहे हररोज, हरघडी, हरदम आणि हरकाम. तर याच्यामध्ये हर हे लागलेलं उपसर्ग आहे आणि रोज, घडी, दम आणि काम हे मूळ शब्द आहेत. ना उमेद, ना खुश आणि नापसंत हे यामध्ये ना हा उपसर्ग लागलेला आहे आणि उमेद, खुश आणि पसंत हे मूळ शब्द आहेत. प्रतिकार, प्रतिबिंब, प्रतिदिन याच्यामध्ये प्रति हा उपसर्ग आहे आणि कार, बिंब आणि दिन हे मूळ शब्द आहेत. आडनाव, आडवाट आणि आडदांड या शब्दांमध्ये आड हे उपसर्ग आहे आणि नाव, वाट आणि दांड हे मूळ शब्द आहेत. दररोज, दरसाल, दरमहा याच्यामध्ये दर हा उपसर्ग आहे आणि रोज, साल आणि महा हे मूळ शब्द आहेत. लक्षात ठेवा, उपसर्ग हे शब्दाच्या सुरुवातीला लागतात आणि प्रत्यय हे शब्दाच्या शेवटी लागतात.